हा दुसरा सेमी फायनल सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवला। खास करून शेख दुपारी या संघाचं अभिनंदन करण्यास पात्र ठरतोय, कारण का अतिशय सुंदर खेळ केला, सर्वांग सुंदर खेळ केला आणि त्याने आपला विजयश्री खेचून आणली। त्यामुळे नक्कीच आपण विजयास पात्र ठरलाय, अंतिम फेरीमध्ये पोहोचलोय। त्यामुळे मोठंच आव्हान निर्माण केलंय या स्पर्धेमध्ये, ते म्हणजे विनंती करतोय श्री गणेश आणि भैरवनाथ क्रीडा मंडळाला की आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे। भैरवनाथ क्रीडा मंडळ आणि गणेशाळी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळला जाईल, दुसरा सेमी फायनल सामना। या ठिकाणी आशा होती ती म्हणजे जो विठ्ठलाईच्या सर्व पाठीराख्यांना, परंतु त्यांच्या आशा धुळीस मिळवली आहे। इतका चांगला खेळ साकारला तो म्हणजे सायंकाळपासून ते म्हणजे श्रवण साठेनं, परंतु त्याने नक्कीच आपण कर्णधार आहोत या भूमिकेमध्ये न राहता या ठिकाणी खरोखरच गुणांसाठी या ठिकाणी प्रयत्न करत राहिला आणि आपला सामना गमावलाय। त्यामुळे संयमाची परीक्षा असते, नक्कीच आपण विजय संपादन करतो, पण त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला खेळ फार महत्त्वाचा असतो, तो साकारावा लागतो। त्यासाठी फार संयम असावा लागतं, टेम्परेचर आपलं खरोखर कूल ठेवावं लागतं, डोकं शांत ठेवावं लागतं, त्यानंतरच आपण या स्पर्धांमध्ये यशस्वी होऊ शकतो। पुढील सामन्यांसाठी या ठिकाणी सूचना केली जात आहे दोन्ही संघांना की आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे। दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर उपस्थित राहायचं आहे आणि अंतिम सामन्यामध्ये शेकाडी संघाला सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सूचना केली जात आहे की आपले पाठीराखे हे मैदानाच्या पूर्णपणे बाहेर असतील। सभी दर्शकों को यहाँ पे सूचना है कि आप ये मैदान है उसके पीछे खड़े रहने का और ये मैच का आनंद लुभाने का है। आपको सबको यहाँ पे सूचना की जा रही है कि आप मैदान से बाहर खड़े रह के ये मैच देखने गए। मैं आपको सबको गुजारिश करता हूँ कि यहाँ पे ये मैच है, ये मैच बहुत महत्वपूर्ण मैच है, इसलिए मैं सबको भी यहाँ पे रिक्वेस्ट करता हूँ कि आप आपके जो समर्थक है उनको पीछे मैदान के पीछे लाओ। सभी को यहाँ पे रिक्वेस्ट की जाई है कि आप मैदान से पीछे रहिए। ये मैच बहुत संघर्षपूर्ण मैच होने वाला है और अंतिम फेरी का जो मैच रहेगा, अंतिम मैच रहेगा, फाइनल का ग्रैंड फिनाले रहेगा, उसी टाइम सभी को यहाँ पे रिक्वेस्ट की जा रही है कि आप मैदान में कोई भी नहीं आ सकते,
सिर्फ खिलाडी रहेंगे और एक नक्कीच आता पूर्णपणे हा सामना दोन्ही बाजूनी झुकलाय, त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी कोण यशस्वी ठरतो ते पाहायचं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये नक्कीच श्री गणेशचं या ठिकाणी आपल्याला सुशांत याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न, परंतु या ठिकाणी मनोजनं ॲडव्हान्स टॅकल करत गोल गमावलाय. आणि आता या ठिकाणी पुन्हा लोणच्या उंबरठ्यावर असणारा भैरवनाथ क्रीडा मंडळ आता 6 जणांचा झालाय. डुवाल डाय करो या मरो या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावा लागणारच आहे, कारण या ठिकाणी आपले संघ सहकारी 4 मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना पण मैदानामध्ये घ्यायचं आहे आणि डुवाल डायचं संकट दूर करायचं आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहनच्या माध्यमातून. दोन डिफेंडर मैदानामध्ये पाहायला मिळते. यातून कोण सावरतंय ते पाहायचं आहे. यापूर्वी हा क्षण आला होता तो म्हणजेच भैरवनाथवर, परंतु या ठिकाणी भैरवनाथनं स्वतःला सावरलंय आणि आता श्री गणेशवर एक मोठी जबाबदारी आलेली आहे. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, ती म्हणजेच दुबई फॅन क्लब आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये आज आपल्याला नक्कीच बक्षिसांचा वर्षाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खास करून आपल्याला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा लाभलेलं आहे, ते अरिज राऊत यांच्याकडून 7,000 रुपये, मोईन करेल आणि बासित सोंडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं, तर योगेश लोखंडे यांच्याकडून 3,000 रुपयाचं, मोहम्मद अली अकलेकर यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपातली पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला चषक पाहायला मिळतात, ती म्हणजेच फर्स्ट अँड सेकंडसाठी नौशाद सोंडे यांच्याकडून ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत, तर थर्डसाठी अब्दुल लतीफ राऊत, तर चतुर्थ क्रमांकासाठी मझर राऊत यांच्याकडून लाभलेले आहे. चढासाठी येतो तो रोशन भोले आणि त्याच्या समोर येतो 7चा डिफेन्स. या ठिकाणी नक्कीच सावरावं लागणार आहे. या ठिकाणी नक्कीच संयम टो टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक MT चढाईची सांगता होते का ते पाहिजे. या स्पर्धेचे व्यक्तिगत पारितोषिक आहे. बेस्ट रेडर संजय मोहिते, बेस्ट डिफेंडर मुकेद बुले आणि बेस्ट प्लेयर जकवान आणि साकिब सोंडे आणि मजर यांच्याकडून दिलं जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लोणाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे श्री गणेश संघ. एक सुंदर सुरुवात, परंतु इतका चांगला प्रयत्न, परंतु या ठिकाणी गडी बाद होतोय का ते ठरवायचं आहे. परंतु गडी बाद, एक लोणाचा भोजा या ठिकाणी पाहायला मिळेल, ते म्हणजेच भैरवनाथकडून एक लोण दिला जातोय श्री गणेशवर. त्यामुळे श्री गणेशसाठी ही आता वेगळी रणनीती या ठिकाणी आखावी लागणार आहे, ती श्री गणेशसाठी. 10-5 अजूनही सामन्यांमध्ये दोन्ही बाजूनी आहे. येणाऱ्या काळामध्ये जर चांगला खेळ केला तर श्री गणेश पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येऊ शकतो. आपली जी आघाडी आहे ती जर कायम ठेवली तर नक्कीच भैरवनाथ आपली आघाडी पुढे नेण्यात यशस्वी ठरू शकतो. या कबड्डी सामन्यामध्ये पाहायला म्हणजे चुकीला माफी नाही आणि या ठिकाणी नजरहटी दुर्घटना घटी आणि गडी बाद होते तो म्हणजेच सुमेघकडे खरोखरच एक रणनीतिकार म्हणून म्हटलं जातं, परंतु आता तो मैदानाबाहेर पाहायला मिळतोय. अनेक वर्षानंतर तो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघासाठी पुन्हा एकदा दुखापतीमध्ये सावरून तो पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळालाय. या ठिकाणी खोलवर चढाई आहे, या ठिकाणी काय घडतंय आणि या ठिकाणी 2 गडी बाद केले. त्यामुळे नक्कीच सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी देणारा क्षण. सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. या ठिकाणी सिकंदरला सुद्धा जाम टेन्शन आलंय. त्यामुळे प्रेक्षक इतका गर्दी आहे की ह्या मॅचमध्ये पूर्णपणे तनमन लावून आहे, परंतु धनांचा वर्षाव काही या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. 8-10
एक चांगली स्पर्धा आहे प्रेक्षक. तुम्ही खरंच तुमच्याच उपस्थितीने ही स्पर्धा आज यशस्वी होताना पाहायला मिळतोय. खास करून 11वीचा प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेच्या निमित्तानं उशिरापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे. आता अंतिम फेरीचा सामना होणं बाकी आहे, परंतु आपली उपस्थिती फार प्रार्थनीय आहे. आपण या ठिकाणी आलाय आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहे. नक्कीच आपलं कौतुक आहे की या आपल्या या गावामध्ये होणारी ही स्पर्धा साहिल स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा सहकार्य केलंय ते म्हणजेच दुबई फ्रेंड ग्रुपला आणि त्यांची ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला मिळते सुशांतची चढाई, रनिंग टो टच करण्याचा प्रयत्न, एक आक्रमकता खरोखरच मध्यंतरानंतर पाहायला मिळते. दोन गुण गमावले, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रोशन काय खेळ करतोय. रोहन खरोखरच सांगतोय, रोहनला संयम राखणं फार गरजेचं आहे, परंतु तोच या ठिकाणी चुका करतोय. श्रवण साठीचा कित्ता गिरवताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी नंदन काय करतोय ते पाहायचं आहे, परंतु एक गुण प्राप्त करून देणार आहे. एक चांगली चढाई. लाईनमन लक्ष ठेवायचं आहे, गडी बाद झाल्याचा क्रम पण आपण लक्षात ठेवायचा आहे. सुशांत एक रांगडा असा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते, बाहुबली असा खेळाडू, परंतु या ठिकाणी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का ते पाहायचंय. कारण का एक चांगली लढत या ठिकाणी श्री गणेश देताना पाहायला मिळते, परंतु त्याही पेक्षा चांगला सुंदर खेळ भैरवनाथ क्रीडा मंडळ साकारताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी विजयासाठी प्रयत्न करावाच लागणार आहे दोन्ही संघांना, तरच आपला हा प्रयत्न, आपली केलेली मेहनत या ठिकाणी यशस्वी होऊ शकते. स्वरूप याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. स्वरूपच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स आहे, बोनस ऑन असणार आहे, त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये 3 गुणाची आघाडी आहे की 2 गुणाची ते नक्की प्रेक्षक वर्गाला माहिती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 9-12 3 गुणांची आघाडी. शेवटची 5 मिनिटं घोषित केली ती पंचाने, त्यामुळे नक्कीच आता 5-1 अशी लढत आहे. या ठिकाणी बोनस ऑन नसणार आहे, त्यामुळे नक्कीच खोलवर अशी चढाई करायला आणि या आक्रमकता ज्यानं संघाला विजयाच्या दिशेने नेलंय. डू ऑर डाय स्वरूपवर मोठी जबाबदारी. आणि या ठिकाणी काय घडतंय, खरोखर रोशन बॉल आहे इन फायर. आणि या ठिकाणी रोशननं नक्कीच आपल्या नावाला साजेसा खेळ केलाय, रोशन खेळ केलाय आणि 1 गुण प्राप्त करून घेतलाय. त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी तिन्ही डिफेंडर्स मैदानामध्ये आहेत, तिन्ही खेळाडू अनुभवी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा भैरवनाथ क्रीडा मंडळ संघ निर्माण झालाय. तेच अनुभवी खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. सुपर टॅकलची नामी संधी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी खरोखरच आपल्या संघासाठी या ठिकाणी अपघातातून दुखापतीतून 2 सावरलेले खेळाडू सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतात. शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहेत. संयमाची परीक्षा असणार आहे, दोन्ही संघाला आघाडी टिकवावी लागणार आहे, ती म्हणजेच भैरवनाथला. आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचं आहे. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे आणि या संधीचा फायदा या ठिकाणी कोण घेते ते पाहायचं आहे. चढायसाठी गेलाय तो रोशन. आणि खरोखरच आपला अनुभव या ठिकाणी 2 गुण प्राप्त करून घेतलेला आपल्या संघासाठी, त्यामुळे नक्कीच विचार करावा लागेल की या ठिकाणी खेळ काय असेल. सुशांत याची चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोटच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, परंतु या ठिकाणी नक्कीच एक चांगला खेळ आपल्याला साकारताना पाहायला मिळतो. या ठिकाणी आक्रमण करावं लागेल ते श्री गणेशला. शेवटची 3 मिनिटं.
खोलभर अशी चढाई खरोखरच आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखर श्वास रोखून ठेवणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गुणफलक आपल्याला या ठिकाणी लाईव्ह स्कोर पाहायला मिळतोय. 11-14 अजूनही सामना दोन्ही बाजूनी झुकलेला आहे. काही चुका या ठिकाणी नक्कीच सामन्याचं चित्र पालटू शकतात. 11-14 सुशांत चढाईसाठी पाहायला मिळतोय. डू ऑर डाय, करो या मरो, ही चढाई नक्कीच या सामन्याची कलाटी देणारी चढाई ठरणार आहे. आणि या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न करावा लागेल, बोनससाठी पाय उचलावा लागेल. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय, नक्कीच हा सामना कोणाच्या बाजूने झुकतोय ते आपल्याला पाहायचं आहे. बोनस गुण प्राप्त केला आहे. खरोखर सांगतोय की या ठिकाणी शेवटची 2 मिनिटं घोषित केलीत ती पंचाने. एक रंगतदार सामना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये खेळला जातोय. श्वास रोखणार हा सामना आहे आणि या ठिकाणी नक्कीच सुंदर पक्कड या ठिकाणी पूर्ण दिला जाईल. श्रेय ते म्हणजे सुशांतला. आणि या ठिकाणी सुशांतने अतिशय सुंदर खेळ केलाय. सर्वांगा सुंदर असा खेळ या ठिकाणी सुशांतनं साकारलाय आणि खरोखरच या ठिकाणी आपलं दावेदारी सिद्ध करताना पाहायला मिळतंय. शेवटचे काही क्षण आहेत, त्यासाठी एक सुपर रेड आली तरच या सामन्याचं चित्र पालटू शकतं. परंतु त्यासाठी नशिबाची साथ लागते. परंतु नशीबपेक्षा मेहनत फार महत्त्वाची आहे आणि या मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी चांगली आघाडी घेत भैरवनाथ क्रीडा मंडळ आपल्या विजयाच्या दिशेनं पुढे जाताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी गुण प्राप्त होते. त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी श्री गणेशला शेवटचा मिनिट घोषित केलाय आणि त्या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचंय. टो टच करण्याचा प्रयत्न आहे आणि गुण गमावलाय श्री गणेशनं. सार्थक ज्यानं किशोर गटात खेळ केला होता रायगड जिल्ह्यामध्ये, तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 गुण प्राप्त होतोय. आणि हा सामना संपला. अर्थातच या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये खरोखर सुंदर खेळ करत सेमीफायनलमध्ये पोहोचलाय तो श्री गणेश. त्यांनी बलाढ्य अशा शिवराजेला क्वार्टर फायनलमध्ये मात दिली, परंतु या सेमीफायनलमध्ये त्यांना या स्पर्धेतून बाद व्हावं लागलंय. आणि विजयाचा दावेदार आता या ठिकाणी कोण, शेख दुपारी की भैरवनाथ क्रीडा मंडळ. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये नक्कीच या सामन्याचं चित्र पाहायला मिळेल. या ठिकाणी नाराज होऊ नका. आपला संघ जरी हरा असला तरी आपण बक्षीस वितरणाच्या ठिकाणी या ठिकाणी फोटो काढायला उपस्थित राहायला पाहिजे. श्री गणेशच्या सर्व चाहत्यांना मी विनंती करतोय, कारण का आजची ही स्पर्धा खरोखरच आपल्या सर्वांनाच एक प्रेरणादायी स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ती म्हणजेच दुबई फॅन क्लब यांनी आजची ही स्पर्धा साई स्पोर्टच्या माध्यमातून आणि खारगावच्या ग्रामस्थांनी केलेली ही सहकार्याची भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक अभिनंदन भैरवनाथ क्रीडा मंडळ अंतिम फेरीमध्ये पोहोचल्याबद्दल. तर या ठिकाणी खरोखरच प्रयत्न केले होते, प्रयत्न अपुरे ठरले ते म्हणजे श्री गणेशचे, परंतु या ठिकाणी आपल्याला बक्षीस पात्र झाल्याचं समाधान